Oh,
सदाराम घोष करो हरि कथा हरि टाळ्या वाजव काय टाळ्या वाजवा 19 वर्ष झाली हा टाळी टाळ टाळी टाळ वा एकटच भारी पडते टाळी टाळ
मेळ ठेवा सगळा गोहळे टाळी वा टाळ समाधान
तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख आलो सर्व अलंकार, आनंद निर्भर आनंद निर्भर असो ऐसा कुठे आठवची नाही, देहेच विदेही भोगदशा, देहेच विदेही भोगदशा. आई माझा आवाज येते तुम्हाला? मी बोललेलो कळतंय का? प्रश्न मागवा.
समजते का माहिती? वा, तुम्हाला ते व्यवस्था आहे? वा. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ. कीर्तन हे खेळी मेळी गडावळे याच ठिकाणी आनंद मिळतो. आनंदाचं ठिकाण महाराज राहिलं नाही कुठेच. अरे घरात सुद्धा कोणी कोणाला बोला ना, कोणी कोणाला बसाना जवळ. एवढंच माध्यम राहिलं तुमच्या विचाराचं देवण घेऊन घेण्याचं. 3 चरण म्हटलं, 1 चरण बाकी ठेवले. म्हणता का मागे तुम्हाला चरण कळालं, अभंग कळाला ते कीर्तन कळत नाही, ते मेळ लागत नाही. शेवटपत्र पहिली गुंडी शर्टाची जर व्यवस्थित लागली तर बाकीच्या गुंड्या मातानी लागते. पहिली गुंडी का भोकली हा का मेळ भोगला म्हणता का? पाठीमागे म्हणता का? टाळकरणे पेपर फोडून तुका म्हणे आम्ही झालो आग्नी रूपा. आता भोजन करायचं काय? पंगत परत आहे काय? तुका म्हणे आम्ही झालो आग्नी रूपा. वा गोड. ह्यांना पार्टी पाडायची. ही पार्टीच मेर आहे. ही माझा पक्ष, ती माझा पक्ष. कशाचा पक्ष आहे ना मग लक्ष पाहिजे. मी सगळ्यांना म्हणा म्हणलं, कशाचं काय खरं आहे आता? एवढंच साधन राहिले, साध्याला जायचं. सगळं संपून टाकलाय विषय. म्हणा सगळे तुका म्हणे आम्ही झालो आग्नी रूपा. गोड लागून मेथी पाप पुण्यांगा. पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलदसो. किती सोप पण किती अवघड आहे, आणि किती अवघड किती सोप आहे. मराठी भाषा आहे का नाही? पण आपलं लक्षच नाही कशाकडे, ग्रंथाकडे. हा ग्रंथ उकाडले पाहिजे. आपण वर्षातलं एकच पुस्तक सत्यात परत झाकून ठेवते, परत येतच नाही. लागून दे पाप पुण्यांगा. गोड सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत सो. विठ्ठल नमो रूपिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रूपिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकारे के वचन कमलापती माझे रंकाचे विनंती
करजोडी तो कते काळी आपण सगळे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराय दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त श्री विश्वमान्य विश्व अधिकारी विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत यांचा नाम प्रकरणातील सेवेकरता घेतलेला अभंग विठाला आज काय निमित्त कीर्तन एक निमित्त कीर्तन हे नित्याचे कीर्तन आहे. आज 19 वर्ष झाली ना सर, 19 वर्ष झाली. बघा दुसऱ्या म्हणजे आपण रोटे महोत्सवाकडे चाललोय. किती दिवस राहिले? 6 वर्ष राहिले. वाटतंय का असं आपल्यातले किती आयुष्य कमी झाले आहे का? 19 वर्ष झालं. करिअर 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 पवार सर, करिअरची खरी व्याख्या काय? पैसा आहे का? नाही ना, पैसा पैसा नाही करिअरची खरी व्याख्या. करिअरची खरी व्याख्या अरे सुसंस्कृतीची पायाभरणी करणं, सुसंस्कृतीची पायाभरणी करणं. आज 19 वर्ष झालं आम्ही सुसंस्कृतीची पायाभरणी करतोय. हे आचार, हे विचार, हा उच्चार जगात कुठंच मिळत नाही, फक्त संतांच्या ठिकाणी मिळत आहे. आम्ही सुसंस्कृतीची पायाभरणी करतोय आणि आध्यात्मिकरण समजून घेतोय. जिथं विज्ञानाचे पाय टेकतात तिथे अध्यात्म चालवत. आज 19 वर्ष झालं आम्ही पायाभरणी केली आहे. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ. आज असा पर्व काळ आहे. साधीला हा पर्व काळ गेला अंतरीचा मूळ महाराज. किती मोठा पर्व काळ आहे. आज आपल्या पितरांना आपण गोड देव जीव घातलंय. आज कुणाला घातलं? आपल्या पितरांना घातलं. काय घातलं? गोड धोड जीव घातलंय आहे का? आणि आपली पुण्य आहे, ही त्यांची पुण्य आहे. त्यांची पुण्य आहे म्हणून आपण हे करतोय. ते स्वर्गीय हसत असतील, केल्याने होत आहे रे, आधी केल्याचे पाहिजे. आमच्याच्याने नाही झालेला काही, आमच्याच्याने नाही झालेला काही, पण माझ्या पश्चात माझ्या नातून माझ्या मुलाने काही जे नातं असेल, पण त्यांनी गाड्या खऱ्या मेकला हात घातला. खऱ्याला त्रास आहे आज, खऱ्याला लय त्रास आहे. पण सत्य परेशान होत आहे, पण पराजित कधीच होत नाही. आज काय एवढीच माणसं का आपल्या गावात? एवढीच माणसं कसं? कुठे गेली बाकीची माणसं? ती दिसाई माणसं आहे, ती हसाई नाही. मी रोग बोलणारा महाराज आहे, मला काय कोणाच काय करायचे. ती दिसाई माणसं पण हसाई नाही. ती माणसं असते तर मंडपात येऊन बसली असते. हे कोणासाठी चाललंय? खाणी 4 आहेत: जारज, अंडज, स्वदेश, उद्भेज. 4 खाणी आहेत. हे कुठल्या खाणीसाठी चाललंय? हे जारज खाणीसाठी चाललंय. जेवढे येवणी वाटीचे जन्मतात त्याला जारज खान म्हणतात. आणि त्यातले त्या जेवढे येवणी वाटीचे जन्मतात ते सगळे आडवे सरळ चालतात. ते सरळ चालतात. क्रियाकच उभा केली, त्याला 2 मेंदू दिल्यात. हे 2 मेंदूचा परिणाम आहे सप्ताह मंडळ पाहायचा. 2 येतनं विज्ञान सायन्स स्टडी शिक्षक असेल, एका तरी प्राण्याला 2 मेंदू आहेत का?
फक्त मानवाला दिले का तर जीवाशिवाचं एक करायचंय, जीवाशिवाचं एक करायचंय. म्हणून हा पर्वकाळ साधलाय आपण. आज 19 वर्ष झालं आपण सुसंस्कृती पायावर हे करतोय. ठीक आहे महाराज, गेले दिवस, पण ह्यातला एक जरी हिताला आला तर आपल्या कुळाचा उद्धार करतो. कुळाचा सत्पुरुष जन्माला आला एक मुलगा 21 कुळाचा उद्धार करतो, मुलगी जन्माला आली 42 कुळाचा उद्धार करते. असं द्या, कोणी नाही कोणी त्यांच्या वंशातला असेल. मी का बोलतो, आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे आणि आपल्या माणसाला आपण ऐकलं पाहिजे. आज महाराष्ट्रात पाहायला गेलं तर रोज 10,000 कार्यक्रम चालतात. रोज सांगणारे कमी नाही, ऐकणारे कमी नाही. प्रगती कुठे महाराज, कुठे प्रगती? लांबीचा परमार्थ झाला पण वंचित खोलीच कळाला. म्हणून हे पायाभरणी भरत असताना अतिशय गोड असे मृदंगवादक किशोर नाही ते सवाशेर आहे. हो बघा ना, आपल्या कुळातलं ते उतार केला आपला ते सवाशेर आहे. कुठे गेलं हे? अरे गर्भात माईचे संस्कार दिले आणि प्रत्यक्षात आता ते पिल्लो आणता येतं त्यालाच बसायचं पाहिजे नव्हतं. खरं तुमचं कळलं असं आपली कुठे येते, आपली कुठे येते, कशी प्रगती होईल? आपली पुढं पाहिजे, इथं नाही पाहिजे. पाहिजे तरी कुठं? कधी आपलं हित होणार आहे, कधी कल्याण होणार आहे? अरे कालचा गेला, आजचा आनंदी जगायचा आहे. उद्या येईल का भरोसा नाही. कुठल्या भरमात आहे आपण? ही आनंदीची मुले आज प्रमोद महाराजांची 40 मुलं आहेत त्यांच्याकडे, जास्त असतील मला वाटतात. जोड लागल्यापासून तर जास्त ठेवले ते वाटतं. चांगले भाग्य महाराज त्यांचं. म्हणून आध्यात्मिक गुरु वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आज कितीतरी दिवस झाले मुलं आपल्या तिथं. आपली कमीत कमी 8 दिवसापूर्वी तिथं आली पाहिजे ना, जास्त ना काही घेणार कुठं, मिळणार कुठे? एवढं साधन राहिलंय, इतर तरी मिळतच नाही हे. मग परत माणूस म्हणतो माझं असं कसं काय झालं, मग तुझं कसं होईल? नाही कसं होईल? मुलगा जर तुम्ही सगळा शिक्षक टॉप आहे, मुलगा जर वर्गात आलं तर त्याचं भलं होईल. मुलगा जर वर्गात येऊन शिकलं तर त्याचं भलं होईल. हे कुठे वड्याने तिकडे चिचलच्या झाडावर बसायचं, कशी पुढं घडतील? आपला वर्ग आहे हा, हे वर्ग आहे माई, ही वर्ग आहे. मग वर्गात बसलं पाहिजे का नाही? वर्गात शाळा बरं वाटण्यासाठी असते का बरं करण्यासाठी असते? बोला की हा, म्हणजे मायनं गोड उत्तर दिलं, टाळ्या वाजवा. हा काय काय बाय म्हणतात बरं वाटण्यासाठी. मग बोलतो काय बी आणि काय बी बोलूनच राडा झालाय, काय बी लागले बॉम्ब लायला प्रत्येक जण. का तर मोठ्याली पाकिटे मिळते आणि बरं वाटते जरा करतात. कुठं चाललोय आपण? अरे आम्हाला गर्दीची गरज नाही, आमचे गर्दी आहे. म्हणून आज या ठिकाणी सुंदर असे आमचे हरिभाऊ महाराज होते, ते सुद्धा कीर्तन गोड करतात. भोईटे महाराज तर काय तुम्हाला पहिल्यापासूनच सारखा टेज आहे त्यांचा. आलोच पैसा द्या नाही तर नका द्या, फक्त सप्ताह टिकवा. का महाराज? हा मध्ये गाडग चांगलं वाढलं होतं पण सारलं तुम्ही. हा नाही लोंडून दे. मग आपण आपलं काम काय एवढंच आहे ना, रित झाल्या राहिल्या काय? मग ती केवढा मोठा अपमानाने आला का ठोकोबाचा. आज धुमाळ महाराज आहे, संजय महाराज व्यासपीठ चालले, अतिशय गोड स्वभाव आहे त्यांचा. माझा भाऊ कीर्तन होता, माझ्या कीर्तनला भाऊ आहे. नाही तर कुठला भाव तर आजकाल सोपे का भाऊ भावाचे कीर्तन उभं राहायचं. प्रदीप महाराज रोडे चौदाळे अतिशय निष्ठावंत ते. प्रत्येक एकादशीला इतक्याला मान ठेवलेले येतात, त्या मायला घेऊन येतात, बायकोला घेऊन येतात. हा पोरगच कुठं जातं कोणा नाही तर तुम्ही त्याला सुट्टी देणार नाही मला माहिती आहे. हो युट्यूब चॅनल आहे, गजानन कुदळे रोज माझ्या संघ असतात.
हे काय ठेवायचं सांगा. अरे आज काय झालेलं उद्या कळलं पाहिजे, महिन्याने कळलं पाहिजे, वर्षांनी कळलं पाहिजे. ही वाक्य काय आहे हे विसरून जाण्यासारखं नाहीच ना साधं. हो, प्रत्येकाला वाटतं सावली पाहिजे, सावली पाहिजे, पण झाडं कोणी लावायची? झाडं लावल्याशी सावली मिळून का? माझं बुवा छत्रपती झाला पाहिजे, लयच भारी लय. कसा होईल तुझा छत्रपती? हा, त्याला गरबा डोळे लागतात. प्रत्येकाला वाटतं बायको पाहिजे, आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावळण पाहिजे, आजी पाहिजे, पण मुलगीच नको. आपल्या बापाने केलं का? ही परिणाम काय झाला? प्रत्येकाला वाटतं पाची पकवान पाहिजे, पण सिद्धीच कराय कुणाला नको वाटते. माझी पुरगी राहणार गेली नाही पाहिजे. कुठं चालू आहे आपण? म्हणून यासाठी कथा कीर्तनाची गरज आहे, सुसंस्कृतीची पाय भरणी गरज आहे, आणि आध्यात्मिकरण समजून घ्यायचं. हे आमच्या संतांनी केला. विठाला विठाला आणि जे सर्वांची चाहूल आहे ते राहुल आहे, याला स्पीकरवाला म्हणतात. हो, टाळ्या वाजवा. आहे का इकडे तिकडे एवढं तरी? अरे उकारण्यात घरे पिकल्यात आपल्याला किंमत कळा नाही. विठाला विठाला सेवेसाठी घेतलेला भांग आहे. नामपर प्रकरणात आले. आज तुम्ही मला बांधून टाकलंय हो, तरी त्यातनं झटका हाणतही असते. का तर माझ्याकडे काम आहे पत्रवाळ्या वाटायचं. आता उद्यापासून रोडे महाराज काय काय वाढतात, बैठे महाराज काय काय वाढतात, पण वाढायचं असेल तर खुसकरून पोटभर भाकरीवर चटणी लोणचंच पाहिजे. काय करायचं त्या हसण्याला रडण्याला? मातीत गेलं जीवन सगळं. हे लय रडावलं, लय हसत. ते काय कीर्तन असतं वय, ते नर्तन असतं ते, आणि ते ह्यात आणलंय. आणि लयच भारी कीर्तन कर, लयच भारी कीर्तन कर. संत टिकले पाहिजेत, ग्रंथ टिकला पाहिजे, आणि पंत टिकला पाहिजे. विठाला विठाला विठाला. अरे तुम्ही रात्री घेतलेली सकाळी उतारती, हे सकाळी घेतलेली संध्याकाळी उतारती, पण 750 वर्ष झाला आमच्या माऊलीचे नशाले वाढतच चालले. हे लेकराला किती लेकर आहे? काय नशा आहे ह्यांना, काय नशा आहे ह्यांना? 400 वर्ष तुकारायला जाऊन आले, 375 नशा वाढत चालली आहे. नशा याची वाढली पाहिजे महाराज, आणि याची नशा वाढली ना, अरे जीवनाचं कल्याणच झालं. मग सदानाम घोष करू हरी कथा. आज नामाचं महत्व पटवून द्यायचं, पायाभरणी भक्कम झाली पाहिजे. सदानाम घोष करू हरी कथा. आपलं कदा कदा नाम घोष आहे. कधी आहे आपलं? कदा बाळाच आहे, कदा कदा आहे. हो, कदा 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 करून जीवन सार्थकच होत नाही, त्याला सदाच पाहिजे. हा, मग कुणी केलं हे? भजन करी महादेव सदा भजन, अहोरात्र भजन. सदा नाम बोल, अहोरात्र भजन. का काय काय मोठे त्यांच्याकडं? भगवान शंकर सारखं मोठं आहे का कोणी? अहोरात्र भजन आहे. राम 4 आहे. पहिला राम दशरथ का बेटा
दूसरा राम घट घट में बैठा, तीसरा राम सखल पसारा और चौथा राम घट घट में बैठा. मग कुठल्या रामाची पूजा करत होते? दशरथाच्या. हेच राम अजून कोणी जपलं? म्हणजे वाल्मिकानं जपलं. हे त्याला 2 पानं फुटली वाळल्या फांदीला. कसल्या फांदीला? वाळल्या फांदीला. कुठली 2 पानं फुटली महाराज? आहे प्रमाण त्याला. नाम जपले वाल्मिकाने त्याला फुटली 2 पाने. त्याला फुटली 2 पाने. त्याला फुटली 2 पाने. राम जपले वाल्मिकाने त्याला फुटली 2 पाने. इतकी ताकद आहे नामात. दरोडेखोर होता तो. एका सत्पुरुषाची, एका साधूची भेट झाली महाराज. कल्याण होतं. कल्याण होतं महाराज. कोण म्हणतं कल्याण होत नाही? होतं कल्याण. एका सत्पुरुषाची साधूची भेट झाली तर जीवनाचं सार्थक झालं. आणि 5000 वर्षाने राम जन्माला येणार आहे म्हणून रामायण जेव्हा ठेवलं. ही नामाची ताकद आहे. केले रामायण रामाची, केले रामायण रामाची. ऐका अजून मी सांगतो. सीतामाई ज्या वेळेस लंकेतून आल्या आणि रामाचा राज्याभिषेक एवढा मोठा झाला, सोहळा झाला, प्रत्येकाचा सत्कार केला महाराज. प्रत्येकाचा सत्कार केला. माझे हनुमंत आपले शांत बसले होते. माझ्या सीतामाईचं लक्ष गेलं कुणाकडं? हनुमंतरायाकडे गेलं. म्हणजे देवांनी सगळ्यांना दिलं आणि हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. ते मरकटे मंदिर नाही का? ते माकडे मंदिर नाही का? नवरत्नाचा हार गळ्यात होता. हे नवरत्नाचा हार माई गळ्यात होता. आणि त्याला बोलवून घेतलं. इकडे माई हार काढला त्याच्या गळ्यात घातला. हार काढला त्याच्या गळ्यात घातला. आणि ते तोंडकोडी वारी मारलं. महालावर गेलं. महाराज जाऊन बसलं आणि प्रत्येक मणी पडायला लागला. कशाचा? कुठल्या हाराचा? आम्हाला एवढं नको विचार बाबा. कीर्तन काय असतं? कीर्तन हे संवादी केलं पाहिजे. कुठला हार फोडला? नवरत्नाचा हार. ते फोडायला लागलं मरकट माकड. हा सीतामाई म्हणजे माकड. ते माकडच. त्याला कळतंय का? त्याला परत बोलून घेतो. मी इकडे का असं करतोय म्हणलंय? मला राम बघतोय. काय? राम पाहतोय. हाय का? मला नाही ना. मग कुठे तुझा राम? कोणी फाडली छाती? फाडली का? फाडली. आणि काय दावला? ह्याला प्रमाण आहे का? काय प्रमाण आहे महाराज? सर्वगती राम जे हरी. सर्वगती राम जे हरी.
सर्वांगटे रामाय ते तुझ्यात आहे माझ्यात आहे असं फाळलंटर केलं दावलं. आणि आता येडी म्हणतात लय शिकलेली पुस्तकं वाचून लय शिकलेली स्वामी झालेली कुठे देव देव कुठे. ज्या दिवशी तुझ्या देव नसेल त्या दिवशी तुझ्या घरात गर्दी असेल. विसरून गेले विसरणी खरे देवा. आपण खरे देवाला विसरलोय. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी नको नको हावी कष्ट होता ती जीवासी. हे काकड्याला येता का इथं किती येता का माहिती तुम्ही काकड्याला सगळ्याच असते का. मग मी घेऊ का साडी सगळ्यांना एक येत सगळ्या असते असं किती सक्त बसवलं काय मेळ लागणार नाही. तुम्हाला माहिती आहे का तुमचं काय पद आहे ते आहे का माहिती. आणि नुसतं 1,500 घ्यायचं आणि मला फार्मा भरायला जायचं मला फार्मा भरायला जायचं. ते 1,500 तर बरं वाटोळं केलं काय तो लावला का. अरे छताडात गोळ्या घेतल्या आमच्या दुधाला दर द्या. गाड्या खाली चिराडला शेतकरी आमच्या उसाला दर द्या. अरे कांद्याच्या निलावात मारामारी आर्मी घातली शेतकऱ्याच्या अंगावर कांद्याला दर द्या. नाही ह्याला झोप आली वय आणि तिडातच पागल झाला वय. तुम्ही घ्यायला तरी लाज वाटली आणि देणार तर लाज वाटली थोडी तरी. अरे हाडाची गाडा रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करतो आम्ही आमच्या कष्टावर चालतो आणि आमच्या मालाला वाजवी दर नाही. तुम्हाला मागितलं नाही तरी तुम्ही आम्हाला दिलं. किती शहाणा आहे तुम्ही. किती दिवस देत किती दिवसा डोळ्यात माती टाकायचं काम सर चालू आहे. मी निंदास्तुती कोणाची करत नाही वस्तुस्थिती बोलाय काय हरकत काय बोलायचं. आपण उचल घेतली का कष्टावर जगतोय आपल्या आपण. हे कधी कळणार आम्हाला. अरे पुढची पिढी बरबाद झाली ना पार पार. तुम्ही त्याला लोळच करून टाकलं. कधी सावध होणार आपण का कष्टच करून मारायचे दिसत. एकच फक्त स्त्री शक्तीचा तुमच्या तिथे पावर आहे ना हे निश्चित चपटीतन चुपटीतन ह्याच्यातच भुलते. तुम्ही भुलणार नाही. आंदोलन केलं तर तुम्ही यशस्वी करू शकता. मेला तरी चालत पण ताकद नाही त्यांची मारायची. आपल्या कशाला रेट नाही सगळं खोटं चाललंय. एवढंच ठिकाण खरं चाललंय. याच ठिकाणी खरं बोलायचं आणि ह्याच ठिकाणी खरं असतं. अन्यथा कुठलंच खरं नाही. एवढंच करायचं आणि तेवढंच करायचं बरोबर तेवढंच करायचं करायचं पण तेवढी 5 वर्ष खेळायचे ते स्वतः दुनिया झाली सगळी. चला मला तिकडे जायचं नाही पण हळूहळू येणार आहे. विठाला विठाला अरे महाराज जगद्गुरु इतके श्रीमंत होते त्यांना भिकारी समजतात महाराज. भिकारी देते तो
तुकोबारायासारखी श्रीमंती नव्हती, 65 लाखाची जागीर होते. आणि त्यांच्या सासऱ्याकडं ऊस होता 3600 एकर. कुणाकडं? सासऱ्याकडं. मग तुकोबाराय कमी असतील का? येडे का ती पोरगी त्याला द्यायला? तुम्ही देता का? देता का तुम्ही? नोकरीलाच पाहिजे, नोकरीलाच पाहिजे. शेतकरी नको आम्हाला. अरे वावर तर पावर आहे आणि शेतकरी नको. काय होतंय सर 25,000? एक खुरपाई जाणारी बाई एक शिडी जर माग पाळली तर त्याच्या बापाला ऐकत नाही. नोकरीला पाहिजे. सर किती पिढ्याचं नोकरीत बरं होतं? शिक्षक आहे तुम्ही सगळे. आता पवार सर रिटायर झाले, मुलगा शिक्षक झाला का तुमचा? तुम्ही सुज्ञ बाप होता म्हणून मुलगा मार्केटिंग मध्ये गुंतवला. अशी किती सावध आहे ती बाप, किती सावध आहे. सगळे झोपलेलेच आहेत. ह्यासाठी संतांनी चालू केलंय, जागा केलं आपल्याला. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे उठा जागे भरी आता. आम्ही झोपलोय. आज 19 वर्ष झाला नाम यज्ञ चालू आहे. नाहीच इकडं आलं. अन्नपूस येऊ, तुझं कामच नाही इकडे. तुला पेटवल्यावरच कळत आम का गेला. तोवर काय त्याची ख्याती होणार नाही. हा, तुझी ख्याती कधी बडगावणी झाल्यावर. आज कुणाचा धूर निघत होता ती काय त्याचा निघत होता. या आपली ख्याती. विठाला 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 पुत्राजन बंधू स्वये पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. सर्व खोटे, सर्व खोटे. एवढं साधन आहे. हे तुकोबार माझे श्रीमंत होते. अरे 8 पिढ्यात भक्ती चालू होते. कधी देवाला भिकाऱ्यावाडी कधीच मागितलं नाही, कधीच नाही मागितलं. आणि तुकोबारायाच्या वंशातली जर देवाच्या पुढे गेले तर देव टपकीनं खरी बघायचा. का बघतात माणसं टपकीनं खरी? कशामुळे बघतात? आपल्याकडे पैसे, त्याचं ताकद आहे का? गरीबचं जर पैसे 1,00,000-2 लाख असलं छाती काढून जातं का पुढनं? ती जातं का सर? हा, ताकद नाही जायची. आठवड्याचा पगार थकावला एका महिलेचा कुणी मालकाने तरी गाडीत तिसऱ्याच रस्त्यात नेत. का? कर्ज आहे ना तिचं. तसं देवाव कर्ज 8 पिढ्याचं होतं. कुणाचं? कोणी महाराजाचं? तुकोबारायाच्या वंशाळ्याचं होतं. विश्वंभर बाबापासून कंठाई मातेपासून बर पार बोलावापर्यंत कणकाईपर्यंत होत श्रीमंती होती, प्रमाणाच्या बाहेर होती. मग त्यांना कळालं होतं का? अरे ज्यांना मार्केटिंग कळालं. लक्षपूर्वक आहे का? कीर्तन तुम्ही का तसला पंचायत सांगू? माझ्याकडे आहे तर महागाडीच्या आहे ना तसलं पंचायत आहे तर. लय रडावलं, लय हसावलं, तुला मातीत घालून गेला. आता तसलंच फॅट चाललंय. लय रडावलं आणि लय हसावलं. कॉमेडी कीर्तन का आणि विनोदाचार्य कीर्तन खाल्ला का? तुकोबारायाला कुठली पदवी होती का? तुकोबारायाला पदवी एकाच पदवी, जगद्गुरु तुकोबाराय. अवतार नामयाचा. आणि तिथून झाला संप्रदाय महाराज. तुमचं आमचं कल्याण झालं. तुकोबारायच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून आपलं हित आहे. आता हे असं गेलो असतो. मग 8 पिढ्या भक्ती होती. पण त्या भक्तीमध्ये त्यांनी कधी स्त्रीला पंढरीला नेलं नाही.
कधीच नाही. बालाजी सजतो, बालाजी सजतो हिऱ्या मोत्यानं आणि माझा विठेवरचा मालक सजतो बेला फळानं. इतका फरक आहे. पण ते बालाजीच कुठल्या राज्यात नाही ते मंदिर. बालाजीचं मंदिर कुठल्या राज्यात आहे? आंध्रमध्ये. ते गावाचं नाव ते आहे चिखला मातीचं आणि पंढरपूर आहे हिऱ्या मोत्याचं. विठाला विठाला विठाला. आमची दृष्टी कुठे? आम्हाला दृष्टीच नाही ना. आम्हाला ते चिखलाच वाटतंय. एकाही महिलेला 8 पिढ्यात नेहरण होतं. कधी विश्वंभर बाबापासून आम्हाही पासून एकदा सुद्धा नेहरण होतं स्त्रियांना. का? हे घोटाळा करते. तुला मन सांगते साऱ्या गावाला येणार देते, तुला मन सांगते साऱ्या वाडीत येणार देते, आणि तुला मन सांगते सांगते बाई सांगते. मग त्यावेळेस बोलवा वारीला निघाल्या. कणकाईनं नतमस्तक झाली. म्हणजे धनी आता तरी नाही की तरी 2-4 महिन्याचा कालावधी गेलाच. लय अनावर झाले. आले हे चालले. मला नाम सांगायचे बरं का, लक्ष ठेवा. हा मग ज्या वेळेस ज्ञानोबरायचं विसापशी गेले, पाऊतकापशी गेले, काय दिसलं तिथून? झळझळीत सोनं सरा पण काही माता तिथे चाणावर झाले. चंद्र बाहेर गेले, स्नान केला, तर तिथेही चालले भजन चालले, कीर्तन चाललंय. हा वाळवंटी हो वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडलेला आहे. ती काय वैष्णवाचा डाव असतो ती कधी कळतो गेल्यावरच. हा मग ते डाव पाहिला, पुंडलिकाचं दर्शन घेतलं, स्नान झालं आणि घाट चढून वर आले. हे देव हसायच लागला. आज संध्या आली आपल्याला, आज संध्या आली आहे. आणि त्यावेळेस बोलोबा पुढे, कणकाई मगा माता मागे. नामदेव पायरी चालले, गरुड खांबाला मिठी मारली. तोपर्यंत बोलोबा आत गेले. आणि बोलोबा आत गेल्यानंतर हे खालीच वाकाना. कोण गमाय खाली? कोण वाकाना? खाली कोण वाकाना? नदरच पाडाना. कीर्तन खाय ना तुम्ही. मग कोण? पांडुरंग परमात्मा. बोलोबा मंदिरात गेले, नतमस्तक झाले, वर पाहिले गुढी आज ताट या का? त्याला कळालं आज मुक्त होणार आहे मी, आज कर्जातून मुक्त होणार आहे. मग तिथंच म्हणजे बोलोबाच्या हृदयामध्ये असं सावून व्हायला लागलं. बोलोबाने दर्शन घेतलं आणि माग वापस झाले. आणि कणकाई आत गेले. हे कणकाई आत गेली, चरण मस्तक टेकवलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहराची न लगे. देवाला कळत नाही काय कोणाच्या मनात काय येते? प्रमाण खोटं ठरवलं ना, आणि वर मुंडकं केलं आणि काय सांगितलं काय पाहिजे? मला काहीच नको ना. 65 लाखाची जहागिरी, श्रीमंत संत आहे, आमची पिढ्याना पिढ्या व्यापारी आहे. तुकोबाराचा घराणा काय होता? व्यापारी होता. व्यापारी लोक जी मार्केटिंग करतात, सर ऐका आता तुम्ही, मार्केटिंग मध्ये जी लोक मार्केटिंग करतात ती वापस कधीच येत नाही. आणि जी लोक मार्केटिंग करतात ती लोकांचा परमार्थ पण भारी असतो.
ज्याला प्रपंचच करा येत नाही त्याचा परमार्थ काय आहे तेव्हा? गाई सुटली, शिर्डीचं करडूच मरलं, दूध साठलं आणि बेरीची उचलच भेटाना. ज्याला मार्केटिंग येत नाही त्याला परमार्थ सुद्धा जुळत नाही. ज्याला मार्केटिंग येतं त्याला परमार्थ सुद्धा यशस्वी होतो. म्हणजे तुकोबारायांच्या वंशवेळामध्ये मार्केटिंग चालू होतं, व्यापार लाईन होती, दुकानदारी होती, सावकारी होती, सगळंच होतं, काहीच नव्हतं कमी. फक्त पोटी पुत्र नव्हता. कोणाला? बोलो बरा वा कीर्तन सार्थ झालं. विठाला विठाला त्यावेळेस म्हणजे सगळंच आहे पण पोटी पुत्र नाही ना. आमचं वय भय चाललंय ना, वारीत खंडन पडल ना. ठीक आहे मग गेले. त्यावेळेस बोलोबाने कणकाईला प्रश्न विचारला, उशीर का लागला? तो घोटाळा केला. म्हणजे घोटाळा कशाचा आहे? हे घोटाळा कशाचा आहे? नाही घोटाळा ऐका. नवऱ्याने साडी फाटली, ऐकावर का लक्ष नाही? आणणं गरजेचं आहे का नाही? गरजेचं. गरजेचं आहे का नाही? गरजेचं. बोला ना, गरजेचं आहे ना. ती नवऱ्याने साडी आणली का? तीच साडी नवऱ्याला म्हणायचं का धुवून आणा? ती व्यवहारात बसतंय का? साडी फाटली, ब्लाउज फाटलाय, अधिकार मागायचा, पण ती साडी धुवून आणायचा तुमचा अधिकार आहे का? नाही. मग तेव्हा कणकाई म्हणते माझा अधिकार आहे. काय? पोटी पुत्र पाहिजे, खंडन पडत आपल्या पाठीमाग. मग तुला मागायचं ना, वापरचा वापरचा. कसा माग? प्रमाण आहे का? पुत्र देवांचा गुंडा लोकी लोकी झेडा, लोकी लोकी झेडा, लोकी लोकी झेडा. पुत्र देवांचा लोकी लोकी झेडा, त्याला झेडा लागला पाहिजे. एक नाही दिला, 3 दिले. किती दिले? 3 दिले. एक कानोबा, एक सावजी आणि एक तुकोबारा आहे. तुकोबाराचा अवतार विष्णूचा आहे, कानोबाचा अवतार ब्रह्मदेवाचा आहे आणि सावजीचा अवतार शंकराचा आहे. सावजीचं लग्न झालं, मशानातून विरक्ती झाली त्यांची. मशानातून शंकर कुठे राहतात? मशानातून. पत्नी मिली, ते मशानात तिला माती दिली, वापसच गेले नाही घरी. आणि कानोबाने नगदी राहणं घेतलं. आज त्यात भाव असं तू केलं तुझं तुझ बघ, माझं एवढं आहे. हा ऐका, तुकोबाराकडं काय आलं? कर्जाच्या वह्या आल्या, कर्ज आलं सगळं. हा पण ऐका, ते डरले नाहीत. त्यांना सुसंस्कृतीची पायाभरणी झाली आणि अध्यात्म कळलं होतं. कुणाला? तुकोबारायाला. हा ठीक आहे म्हणे. हे लागोपाठ प्रपंचाची वाटणी झाली आणि डायरेक्ट दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यावर पुनर्गठन होत आहे का नाही? हे सरकार आणि आपलं भलं करायचं, 1,500 घ्याय निघाला. काय डोकरी जागे आठवा, हाडाची काढा, रात्राचं पाणी केला, रात्रीचा दिवस केला. माई 1,500 बँकेतनं काल्या भरापत्र येतात आहे का? येतात आहे का? आणि 1,500 दिलं, 1,500 दिलं. काय गर्दी होती फार्मा भरायला. विचार करण्यासाठी या गोष्टी आहे. हा एक सुद्धा बोलली नाही तुझं 1,500 नको आम्हाला, पण आमच्या माराला भाव दे. एक बी बोलली नाही, नुसती खुरपून मारा. कधी सावध व्हायचं आपण? मग तुकोबाराकडे नगदी नाणं नाही आलं, कानोबाने घेतलं. आहे का? जे जगासाठी जगले त्यांना जग कधीच मरून देत नाही. काय परवाचा विषय? माझ्यासाठी माझ्यासाठी
माणसं नाहीत राहणार, पण माझ्यासाठी झाडं राहणार. हे वाक्य आमच्या पवार सरांचं आहे. रडतील महाराज. वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनश्री. तुकोबाराय किती गोड अभंग लिहिलाय. तेच कार्य तुम्ही करताय. आणि झाड जगली नाही तर तुम्ही कसं जगचाल? तुम्ही सुद्धा मरणार आहे. ऑक्सिजन कुठे मिळतो आपल्याला? कुठून येतोय? झाडापासून तयार होतोय. ती झाडं टिकली तर आपण टिकू. हे नाही एक काही दिवसानच पाठीला झाड बांधावं लागलं. फार मोठं कार्य आहे सरांचं. काय त्यांना घरी काय कमी आहे? बस वाटत नाही का घरी? मस्तपैकी नातवंड सोनापैकी काय कमी आहे? पण नाही ना, त्यांचे संस्कार त्यांना बसून देत नाहीत. तसे तुकोबारायचे संस्कार तुकोबारायला बसून देत नव्हते. कर्जाच्या वाह्याच्या पाण्यात बुडवून टाकले. ठेवलंच नाही काय महाराज. एवढंच नाही, गाथालीला तर पहाटे 5 वाजता गाथा पाण्यात टाकायला लावला. पारमार्थ पाण्यात, प्रपंचवी पाण्यात. पण तुकोबाराय डरले नाहीत, हारले नाहीत. का? अरे त्यांचं अध्यात्म पक्क होतं, सुसंस्कारी होते ते. काय गरज आहे घ्यायची? आणि तेच तुकोबारायांनी पुढे एक दिवस भामचंद्र, ज्याचा आचार शुद्ध आहे, त्याचा विचार शुद्ध आहे, त्याचा उच्चार शुद्ध आहे. मग एक दिवस भामचंद्र, एक दिवस भंडारा, एक दिवस गोराडेश्वर. ते नाम जपलं आणि ते नाम जपून जगद्गुरु ना यम सुद्धा घेत होता. ठीक आहे महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता नाम त्या नामात हे तुकोबाराय. प्रपंचाला लक्ष नाही, बरं लक्ष नाही, कशावर लक्ष नाही, काहीच राहिलं नाही महाराज. 65 लाखाची जागीर होती, काहीच राहिलं नाही. एक फुटकाच माठ, गळकच ताट, मोडकीच खाट, काहीच राहिलं नाही. एक दिवस माझ्यासारखा शहाणा मला, महाराज तुम्हाला कळतं का थोडं तरी? का आता लेकरा बाळांचं कोण बघायचं? मग काय? अरे बघणारा तुम्ही विश्वास जो करी स्वामीवर सत्ता आहे, आमचा विठुराय सगळं बघतो. एवढी त्यांची ताकद होती, एवढा अधिकार होता तुकोबारायाचा. पण राहिलंच नाही काय, काहीच राहिलं नाही. मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. आपुल्या पण करा सोडवण, संसार बंधनी तोडा वेगी. देव पाहवायचे गेलो, ते देव होऊन ठेवलं. ही अवस्था तुकोबारायाची झाली. साधक अवस्थेत असतं, सिद्ध अवस्थेवर तुकोबाराय आले. घरी काहीच नाही, पण जी मंडळी तुकोबाराय एवढं स्माईल झालं होतं, इतकं स्माईल झालं होतं, इतकं स्माईल झालं होतं. एखाद्या व्यक्तीकडं, एखाद्या पुढाऱ्याकडे बघा तुम्ही, समाधान वाटतं नाही? समाधान तसं तुकोबारायकडे बघितलं ना लोकांनी, म्हणायचे ना ह्याच्याकडे काहीच नाही, नीट घर नाही राहायला, काहीच नाही. एवढं समाधान कसं काय? एवढं समाधान कसं काय? आणि त्यावेळेस लोक असतात चांगल्या चौकशीची. ते रोज भजन पवार जाते, त्या वनात जाऊन बसते, त्याला काही काम बी आहे का नाही. पण त्यांचं समाधान बघून लोकांना समाधान वाटतं. माझ्यासारख्या तर वाटतं का हे आणि मती दोन्ही दिसायसारखे, वर मजाने तो पारखे. त्यांना जो आनंद आहे त्यांचा आनंद पुढच्या वळात आला पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये मान आणि धन इथं संतांनी त्याला थारा दिला नाही. इथं फक्त समाधानाला थारा दिलाय. कशाला? समाधानाला. आणि ते समाधान
वाटतं म्हणून ते वनात जातात. हो ठीक आहे, हीच परिस्थिती म्हणजे तुकोबारायची. तुकोबाराय म्हणाय लोक गेले, 5-25 जण जुळले, तुकोबारायकडे गेले. म्हणजे महाराज असं काय आहे तुमच्याकडे, एवढं स्माईल आहे. अहो संध्याकाळी माय ए माय मीठ जर नसलं भाजीला तर आपला एवढा चेहरा होतो का नाही ग, होतो का नाही ग? कुठनं आणून कोण देते का नाही, कुठनं आणून लेकराला कसं घालून वाटतं का नाही माहीत. हा मग तुकोबारायाची परिस्थिती ही झाली. पण तुकोबाराय डरले नाही. हे लोक म्हणले ह्याच्याकडे काहीच नाही, आपल्याकडे एवढं आहे. महाराज आमच्या पवार सरांपेक्षा श्रीमंत लय माणसं आहे ती. पवार सरांकडचे पैसा लय आहे लोकांकडे, पण जे पवार सरांकडे समाधान आहे ते कोणत्या दिशेकडे सुद्धा समाधान नाही. मी निंदा स्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती बोलतोय. मग तुकोबारायकडे ते चांगला चौकशी तपास 25 जण गेले, बसले. म्हणजे महाराज असं काय आहे तुमच्याकडे, तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं तर इतकं समाधान वाटतंय आणि तुम्हाला बघून आम्हाला समाधान वाटतंय. हे काय आहे तुमच्याकडे? तुकोबाराय म्हटले तुमचं माझं सारखंच आहे. हो तुमचं माझं सारखंच आहे. कसं काय सारखं? जे मला करता येतं ते तुम्हालाही करता येईल. अरुणाचं पहिलं चरण. सदानाम घोष करू हरी कथा देणे सदा चित्ता समाधान. हे तुम्हाला सुद्धा करता येईल, पण कळालं तर मग हे जरी नाही कळलं, मग दुसरा हे जरी नाही कळलं,
मग हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळालं सर ते शेवटी बा तसाच राहतोय काय, तुझ्या बापाच्या दारात काळ येऊन बस आणि तुला जावं लागेल. हा म्हणून सदा नाम घोष करो हरे कथा तेने सदा चित्ता समाधान. नटवायचं कशाने अभंगाचं दुसरं चरण सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. अलंकार मध्ये काय ग माय? कानातलं, गळ्यातलं, पायातलं. हे नाही, ह्याला राम नावाने नटवायचं आहे. मग त्याला पटतो. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो एक माई, तुम्ही उत्तर देणार का ग? माझं पाकिट देणार तुम्हाला, उत्तर द्या. हे महाराज आम्हीच तुला पाकिट देणार, तू काय वापस आमचं आम्हाला दे, तू काय तरी देणार, मोकळा मालाने जाणार. माणसं मेल्यावर रडतात तर आपला कोणी मेल्यावर रडतात? आता टाळकऱ्यांनी फक्त पेपर म्हणू नका.
आता तुम्हाला विचारतो, ह्यांना तर नाही सुटला. माणसं मेल्यावर रडतात का आपला कोणी मेल्यावर रडतात? मग कवा कळलं कोणी महाराज मेल्यावर आपला होता? अरे आपला कोणी मेल्यावर रडतात. मिनिटाला माणसं पोस्टमन येतो, काय येतो? पोस्टमन येतो आणि पत्र देऊन जातो. त्यात कोणीतरी गचरलेलं असतं. पोस्टमनला काय घेणं देणं नाही. हसायचंय का रडायचंय? पोस्टमन पत्र देतो आणि पत्र आपण उघडतो आणि तिथंच बॉम्बला सुरुवात करतो. आपलं कोणी मेल्यावर रडतं का मेल्यावर रडतं? तुम्ही गंभीर का झाला एवढा? तुम्ही बोलणार का? 19 वर्षात जर बोलायचं नाही म्हणल्यावर या गावाला नाही आलेलंच बरं. कीर्तन एकट्याच नसतं. मी अगोदर सांगितलंय, कीर्तन आत गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे का नाही? कानाने तर मुळीच ऐकायचं नाही, अजिबात नाही ऐकायचं. डोक्याने तर नाहीच ऐकायचं. ए बाबा मग कशा नाही ऐकायचं? कानाने नाही, डोक्याने नाही. काय सांगतोय तू? आता आंब्याचं झाड आहे ना, आता आंब्याच्या झाडाला पाड लागलाय का? लागलाय ना. त्या आंबा काय पत्र लिहितो का राघोबाला? राघोबा दादा या मला चोच मारा, लिहितो पत्र? नाही रे. तरी पोपट येतो त्याला चोच मारतो. का बरं? याचं कारण काय? तर त्या आंब्याचा सुगंध सुटलाय. तसा आपला देह, आपली वाणी, आपलं चित्त पवित्र झालं रे झालं. भगवंताकडे जायची गरज नाही. भगवंत स्वतःहून आपल्याकडे येतो. नगाळ बाजू टाळ्या, हातच नाही का तुम्हाला? एवढंच बरं. अजून सोपं करून सांग. जाऊ दे मरू दे. आता 3 गवा जाणार द्या. हा पाहुणा आल्यावर तुम्ही काय करता ग? पाणी देता? बर बर. आमचं तुमचं बाबा वेगळं आहे. तुमचं आमचं काय बरोबर नाही. हो आम्ही पाणी देत नाही. आमची बायको पाहुणा आल्या की गालीच्या झाडते, साफ करते, स्वच्छ करते. मग पाहुणा बसतो आणि नंतर पाणी, नंतर चहा. पाहुणा बसण्यासाठी गालीच्या स्वच्छ लागतो. मग देव हृदयात साठवण्यासाठी हृदय किती स्वच्छ लागत? नाही कळलं अजून? ती कळालंय का? मला कवा कळायचं? माझी माती झाल्या मला कळतं टाळ्या, मग तुमच्या हृदयात गेलं म्हणायचं. हा मग मला समजतं हे त्यांना कळालंय. हा मग तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे देते. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याकरण खाती सर्पतया. आणि तेच चित्त आमच्या पवार सरांचं झालंय. मी निंदास्तुती नाही सांगत, वस्तुती सांगतोय. काय माणसाला गरज आहे का? त्यांचं चित्त निर्मळ आहे. गळ्यामध्ये माळा असावं का नसावं ग माय? हा असावा. वा. कपाळी चंदन असावं का नसावं ग माय? असावं. वा बरोबर आहे. संतांना हेच आवडतं. ऐका, तुळशीमाळ गाळा, गोपीचंद टिळा, पण हृदय कळवळा वैष्णवाचा. वा गोड. हृदय कळवळा वैष्णवाचा असला तर देवाला हारिक वाटतो. असला तर देवाला हारिक वाटतो, नाहीतर देवाला हारिक वाटत नाही. हे मोठा पर्याय कोळी लावतोय कपाळाला. काय कशाची? गोपीचंदाची. एवढीच माळ घालतोय आणि पाहवा सगळं भांडण, गावा सगळं भांडण. हे माळकरी, हे माळकरी नाही, हे घोळकरी. विठाला विठाला अरे असलेलाच उतलाय आला. वारकरी लबाड नाही. मोहिते महाराज वारकरी लबाड नाही, पण लबाडांनी माळा घातल्यात. विठाला विठाला विठाला. आणि लबाडांनी माळा घातल्यामुळं माळकरी घोळकरी झाल्या. बघूच कसा सप्ताह करतोय. आम्हाला इसरतच नाही. अरे तुझी वर्गणच नाही.
तू येतच नाही तिथं. हितनच फोन आणतोय बाळ्या फोन तुला बरं का, तुला नाही बरं का. नाही तू म्हणजे मला टार्गेट करतोय काय. पंढरपुरात फोन आणते गडी बांधाच्या गेल्यावर कडाला गेल्या टापली आकड नाही तर मग बैलाच्या शिवळ येताना घाल. मग इतकंच रान राहतं वाटतं. असं आहे काय. ह्या माळ करी ह्याचा माळ करी तू वळ करी. असलेलाच लय उता आलाय म्हणून परमार्था हा लांबी रुंदी झाली पण उंची खोली नाही. विठाला 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 सर्व सुखल्यालो. याला नटवायचं आहे. सकाळी काकड्याला या. कसं यायचं. पंच प्राण आरते घेऊन देवस्त्रिया येती भावे ओवाळते राहे रखमाईचा पती आनंद अवतार घेसे भक्ता करती कनवाळो पाळो विनाला देवधरणी चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठी मागे डोळे लावणी उभे कीर्तनी पाठी मागे डोळे लावणी उभे कीर्तनी. तुमचा अधिकार काय कळला का तुम्हाला. पंच प्राण आरते घेऊनी देवश्रेय येते आणि घरी झोपता वय लाजा नसल्यावानी. तिथं भगवंत येतोय. आजपासून 2 तासात शेड्यूल बदलून टाकायचं. किती दिवस. 8 दिवस. सर लक्षात ठेवा प्रत्येकीनं 2 तासात शेड्यूल बदलून टाकायचं. दूधवाल्यांनी काम करणाऱ्या बायांनी तुम्हाला सप्ताह वर्षभर नाही 8 दिवस आहे. 8 दिवस 2 तास शेड्यूल बदलून टाकायचं. 2 तास लवकर उठायचं. आणि सासूने झालोट घरची करायची आणि सुनाला म्हणायचं काकड्याला. कळतंय का मी बोललेलो. चेष्टा करत नाही तुमची. तुमच्या हिताचं आहे. तिथं धरपडा लावायचं सासूला सुनानी काकडा घ्यायचा आणि तिथनच माहितीये का तुम्हाला किती पुण्य होतं. किती पुण्य होतं. किती होतं माहितीये का. ऐका घरापासून पावलं मापायची इथवर असतं. कधी पंचत्री लावायची आणि घरापासून इथवर पावलं मापायची. याला प्रमाण आहे का महाराज. काय प्रमाण आहे ह्याला. यज्ञ राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली राम वाट चाली वाट चाली राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. द्रौपदी येडी होती काय. 7,000 ऋषीला भोजन दिलं का नाही. पुण्यच तेवढं तिथं झालं. एक पाऊल टाकला का एक यज्ञ होतो. हे तुम्हाला माहितीये का. लय रडावलं लय हसावलं. त्याला उत आला. त्याला महाराज उद्यापासून जर असा एखादा महाराज सांगायला लागला ना 55 गोष्टी ती सासून सुनांशी मिळून बासनी पोरगी पडून गेली त्याला म्हणायचं तुझं शटर बंद कर पहिला. तिथं पट्टीचे महाराज आहेत कीर्तन करतील. काय तशा 55 गोष्टी. अरे घरी सासून डोकं पिकावलंय सुनान डोकं पिकावलंय सासरे नको केलंय नवरा तर पिऊनच येतोय लई छल करतोय भावकीर नको नको केलंय. कुठंतरी कीर्तनात येऊन बसावा. इथं मी 55 गोष्टी. ही नारदाची गाडी 55 गोष्टीसाठी का. ह्या अधिष्ठान एवढं नीचय का. तुला बॉम्ब लायचंय तुझं दुसरं अधिष्ठान तयार कर. एक महाराज 25-25 वर्ष झालं बॉम्ब घालतोय. पडला काय फरक पडला का. आणि त्याला जाणायचं आणि त्याला जाणायचं तुझी चिरवाय आणायचं. कधी व्हायची आपली माणसं त्याने. कोण सांगणार आपल्या माणसाला. एक तरी अभंग आहे का. लय रडावले आणि लय हसवले. गाठ्यामध्ये 4,092 अभंग आहे. असा एक तरी अभंग आहे का. लय रडावले आणि लय हसावले. हे एक अभंग नाही. सगळे हिताचे अभंग आहेत. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे.
शुद्ध भावना चिंतन करायचं इथं. मग त्या ज्या गोष्टी इथं मांडल्या, मग यायची काय गरज आहे? घरीच बसलेलं बरं आहे. एवढा खर्च करा, निळकंठच्या पिशा झाल्या, धनुसाराच्या पिशा झाल्या, तिचं दिसनाच येतं कुठं. कुठे गेलंय की कटाळलं? मुंबईला गेले बाई. ते ऐकत मुंबईत नाही कीर्तन चतुर्गडी गेली. ते म्हणे मोबाईल चालू करा, मी आहे तिथं हुशार आहे. हो मग हे काय स्वतःसाठी आवडतात का? आणि कुठंतरी आपल्या लोकांचं यातून बाहेर निघावा, त्यांचं कल्याण व्हावा. इथं आधी मुलं आपली आली पाहिजेत. हे आपली मुलं आली पाहिजेत. आपल्या मुलांना धर्म कळायला पाहिजे, संस्कृती कळाली पाहिजे, संस्कार कळाले पाहिजे. आज आपल्या नालायक लोकांनी आपला परमार्थ गुढीला चालवलाय. 3,20,000 40,000 50,000 पुढे महाराज पाकिट असते. जैन धर्मात 1 रुपया घेत नाहीत, तुमच्या शीख धर्मात 1 रुपया घेत नाहीत, मुसलमान धर्मात 1 रुपया घेत नाहीत सेवेचा, ख्रिश्चन धर्मात 1 रुपया घेत नाहीत. आज टाळकऱ्याला पैसे, गाणाऱ्याला पैसे. तुम्हाला सोडून बरं का, आता ती भाजी पुरतं मीठ ठीक आहे महाराज, नाही तर म्हणाल त्याला कुठं राहणार. हा कीर्तन करायला पैसे, पकवायला पैसे. आता फक्त ऐकणारच पैसे नाहीत. आता ऐकणारे हात टाकलेला पैसे दिलं तर येतो, नाही तर आमचं घरीच बसतो. आता एवढंच राहिले. मग अभंगाचं 3रं चरण कुठे सांगितलं? असवायचा कोठे आठवची नाही, देही जवी देई भोगो दशा, विठोबा रखुमाई. आता 11ला 5 कमी, अजून 2 चरण राहिले. कीर्तन कितीला सोडायचं? नाही आता सगळे जे एका माताचे असतात, मला काय वाटत नाही. मी काय सांगतोय, मी पहाटे 3 वाजेपर्यंत करणार, 4ला काकड्याला बसणार, काकडा करणार आणि सकाळ निघणार. बाकीच्यांचा इशारा पावती घ्या, यातनं यार बी गेलं नाही पाहिजे घरी. हो अजून 2 चरण आहेत. आत्ताशी आपण 2रं चरण धावतं सोडलंय. हो असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा. आपण विसरून गेलो त्याला. कुणाला? त्याला विसरून गेलोय. आपण म्हणतो काय खरं आहे, पण खरं कसं नाही, हाय खरं म्हणून तर तू बोलतोय, चालतोय. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. किती चक्र आहेत? 7 चक्र आहेत. पहिलं चक्र हे मूलाधार चक्र आहे. पहिलं चक्र हे मूलाधार चक्र आहे. ह्या मूलाधार चक्रावर विकाराचं प्राभुत्व आहे. विकाराचं काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर. आणि 3 गुण रज, तम आणि सत्व हे अष्टपाकडून त्याला लोपावलंय. कशाला? मूलाधार चक्राला. लक्षपूर्वक आहे का? मग तुम्ही इथे का आला? तर त्या चक्राला तुम्ही विकार बाजूला सारलं. आपल्या गावात आज सप्ताह बसलाय, आपल्याला जावं लागलं. आपल्या गावात सप्ताह बसणार आहे. महिन्यापासून तुमची
चाहूल झाली चालू. म्हणजे तुम्ही विकार आवडलं ते आवरण बाजूला काढलं. सर लक्षपूर्वक आहे का, हे अध्यात्म आहे. हा दुसरं चक्र आहे विशुद्ध चक्र. काय आहे? स्वादिष्टान चक्र आहे दुसरं. मग तुम्हाला गोडी लागली, ऐका, चला सत्याला, चला वारीला, चला सत्याला, चला वारीला. वारीनं माघारी आला, काय खरे त्या वारीचं गेलते की मी वारीला, अगं मग पुढे गेली माझी शिर्डीच मिळली, काय खरं त्या वारीचं, असली कुठं वारी असते वय. काय झालं? वापस वापस कुठल्या चक्रावर? स्वादिष्टान चक्रावर. तिसरं चक्र मणिपूर चक्र आहे. हे मनाचा खेळ चालते. माळच घालायचे, निराश लिहायचा, वारीला जायचं आणि पुण्याच कोणाच्या माळ तावायची. हे मणिपूर चक्र आहे. हे मनाचा खेळ आहे. हे तर सुद्धा माणूस फसतो. चौथं चक्र आहे विशुद्ध चक्र, अनाहत चक्र. अनाहत जे फिट झाले, ऐका सर, तुमचा पट किती होता पहिले? लक्षात नाही. दुसरीत जाऊ द्या, तिसरीत जाऊ द्या, 10वीत किती होता? 35. त्यातले पुढे किती गेले? 9. मग 35 पैकी 9च गेले पुढे. का? तर त्यांना शिकायचं होतं. ते ठाम होते, मला अधिकारी व्हायचंय, मला अधिकारी व्हायचंय, मला कुठली तरी शासनाचं पद भोगायचंय. ठाम होता. तसं चौथं चक्र अनाहत चक्र फेटच झाला. गाई मरू, शिर्डी मरू, नंतर तिकडे काय कमायना, पण मी सत्याला जाणार, मी वारीला जाणार. गळ्यात माळ नसली तरी चालते. एखादा महाराज म्हणला ना माळ घाल, आदित्याला तापसा. कोणाला? महाराजाला. हो, मी रोकड बोलणारा महाराज आहे. का? कीर्तन चांगलं असतं, पण आज महाराज चांगले नाही राहिले नाही. हरामखोर महाराज निघाल्या. अरे माऊली समान, तुकोबाराय समान किंमत देतात त्यांना आणि नीच वृत्तीने वागतात. यांना महाराजांना साधू म्हणायचं का? हे खेटरापाशी सुद्धा उभं करायच्या लायकीचे नाही. कीर्तन चांगलं असतं, पण महाराज चांगली असते म्हणून गॅरंटी नाही. हे अनाहत चक्र आहे, तिथं फेड झाला तो. 5वं चक्र आहे विशुद्ध. काय? विशुद्ध. आता युपीसी एमपीसी तर कोणी करत का? का डीएडला बीएडला हे तर उतारला आहे. युपीसी एमपीसी तर नाही कोणी करत. नाही का? मला तर सरांचा पोरगा काहीतरी करत होता तुमचा. जो युपीसी एमपीसी करतो त्याला एकाच वर्षात 3 टर्म सोडवायचे असतात. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग तो अधिकारी होतो. मग तो अधिकारी होतो. मी यंदा प्री सोडीन, पुढल्या वर्षी मेन सोडीन, पण माघारी. एका मेंढपाळाचा मेंढपाळ IPS होतो. अरे सारी जाहिरातच आहे महाराष्ट्रात. त्याचं ठाम म्हणतं मला व्हायचंय, मी होणार. ठाम आहे, ठाम पाहिजे. द्यायची म्हणजे द्यायची, सत्याला वर्ग आल्या दारात म्हणून द्यायची नाही. कुठलं ते आता माझ्या मनातच नव्हतं, पण आल्या दारात कसे मागायला? अगं बाई, बोलू का एक अजून? जन्माला आल्यावर बाळाचं पहिलं कापड काय ग माय? प्रश्न तुम्हाला विचारतोय. बाळाचं पहिलं कापड बाबा सुटे का? आंगड टकूच जन्मले असतो. मग हाया, मग कीर्तन आया काय तरी. हा बाळ होतंय पहिले कसल्या लुगड्याचं आहे? साध्या लुगड्याचं. आणि साधं लुगडं कसलं आहे का माहित? अगं धाडपाचं आहे ती. धाडपाचं धडप माझी माय नेसायची, एवढ्याला फळं काढायची आणि त्याला गोड घालायची. 8-8, 9-9 धाडपाचं माहिती लोक दिसले का नाही? आणि ह्यांच्या माड्या वाहता नाही परपंचा करून. हाडाची काढा रक्ताचं पाणी. रात्रीचा दिवस केला का नाही? कोणासाठी केला ग? लेखासाठी केला का नाही? आणि ती म्हणतात तुला काहीच कळत नाही. मला काही कळत नाही वे. मला जर कळत नसतं तर तुझं ही राजा असतं का भोगायचं आज? अरे मायला हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात केली. अरे बघायची
खाऊन जगली ती, मला केलं तिनं, आणि तिला म्हणता तुला कळत नाही. शोकांती काय निंदास्तुती नाही करत, वस्तुस्थिती बोलतोय मी. मग ते थडप्याचं लुगडं त्याचं फळा काढायचं, त्याचं बाळूत करायचं. बाळूत कसले बी करत चालतं, पण जाताना कापड आहे ती 3.5 मीटर आहे. ते तुमचा ना आमचा कलर एकच आहे. तिथं पैठणी चालत नाही, तिथं गाऊन चालत नाही, तिथं कुठली चुडीदार. हा मला नाही हो, मी काही कशी शिकलोय का. तिथं काही चालत नाही. तुमचा ना आमचा ड्रेस एक आहे. ते 3.5 मीटर आहे. तिथं कलर चेंज चालत नाही, एकच कलर आहे. त्याला खिसा आहे का माहिती? त्याला खिसा आहे का? मळ्याल्या कापडाला खिसा आहे का? येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही, मध्ये खिसा भराय का उतळाला यावं. खिसा भरा, पण कसं जोडणीला धन उत्तम व्यवहार, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4च पुरुषार्थ आहेत. अगोदर धर्माला किंमत आहे, नंतर अर्थाला किंमत आहे. अर्थ म्हणजे पैसा, पैशाशिवाय काही चालत नाही. सत्ता होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही, पैसा लागतो. आधी धर्माला, आधी नीतीला किंमत आहे. धर्म, अर्थ, नंतर काम आणि नंतर मोक्ष. किसं भरायचं, पण न्याय नीतीला भरायचं. भावाचं खाऊन भरायचं नाही, लक्षात ठेवा. गावाचं खाऊन भरायचं नाही, लक्षात ठेवा. देवाचं खाऊन भरायचं नाही. मनगटात बळ आहे, पायात बळ आहे, अरे काम करा उत्तम प्रकारे, पैसा मिळवा, उदास विचाराने खर्च करा. सप्त्याला 1000 मागितले, 2000 घे म्हणतोय काय? लक्षात ठेवा. 1000 मागितले, 2000 का? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच घरी. मग उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे, उत्तम भोगील. मग खाणे किती? जाळत, अंडत, सोडत, उद्वेष. उत्तम प्रकारे जर कर्म केलं, केले कर्म झाले, तेशी भोग आले, उपजले मेले, ऐसे किती. हे कर्म कधी चालू होतं? नाळ्याला कातर लावली, पहिला श्वास चालू झाला, शेवटच्या श्वासापर्यंत त्यात कर्म करायचे. न्याय नीतीनं घामाचा पैसे मिळवायच्या, आणि असं उदास विचारानं खर्च करायचे. आणि 7 पिढ्याला नाही, 100 पिढ्याला कमी पडणार नाही. विठाला विठाला ऐका माई, संपत्ती म्हणावर, संपत्ती संपत्ती मी म्हणतो संपत्ती, तुम्ही म्हणाय संपत्ती 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 संपत्ती. अरे जी संपत्ती संपत्ती त्याच्या मागे आपण लागलोय. किती आवडून धरा, उपयोग काय नाही. मग असवायचा कोठे, आठवायची नाही, देहीच देही भोगदशा. तुका म्हणे आम्ही झालं वागणे रूप, लागवलेली पाप पुण्य अंगार. शेवटचं चरणाभंगाचं तुकामध्ये आम्ही झालो अग्निरूप, तुकामध्ये आम्ही झालो अग्निरूप, तुकामध्ये आम्ही झालो अग्निरूप, तुकामध्ये आम्ही लागोनी बाप तुला, लागोनी बाप तुला.
तुका म्हणे आम्ही झालो आम्ही रोप लागवलेली पाप पुण्य मग पापही नाही आणि पुण्यही नाही जीवाशिवाचं एक झालं रे झालं त्याचा विषय संपून गेला. तेच माझ्या संत महात्म्यांनी केलं. पण कसं केलं? प्रपंच करून परमार्थ साधलाय. 4 भावंड सोडली तर सगळ्या साधू संतांनी प्रपंच करून परमार्थ साधलाय आणि ते आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्याचं आपण हित करायचंय. म्हणून सर्वांच्या पुढे मी नतमस्तक होतो. माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. तुमची 10 मिनिटं जास्त घेतली. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचे हे सगळे शिक्षक पहिल्या दिवशी दुपारा शाळा सोडतात. त्याचा पहिला दिवस आहे. नको त्याला त्या पोरांना परत यायची नाही ती. म्हणून 10 मिनिटं तुमची जास्त घेतली. दिलगिरी व्यक्त करतो. ज्ञानेश्वर